मीत कवाड आणि जय बजरंग स्पुंडा असं दोन संघामध्ये लढत होणार आहे. दुसरी लढत आजच्या दिवसातील आवाज काल एकदम खराब येत होता, कर वाजत होता. आता जनरेटरचा दिगंबर आणि भावेश अशी रियान स्पोर्ट चावा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज होताना आपण पाहतोय. तर गोलंदाजीचा भार स्वतःच केदार यांनी आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. आपल्या खांद्यावर पहिलं षटक केदार फेकण्यासाठी सज्ज होतो आपल्या बॉलिंग मार्फत. लगभग 17-18 पावलांचा रनअप आहे केदार आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज होतोय आणि सर्वप्रथम दिगंबर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय केदार समोर. पॉवर प्लेचं पहिल्या रक्षणावर जर नजर टाकली तर ऑफ साईडच्या दिशेने एक गलीमध्ये खिलाडी स्लीपमध्ये आणि एक पॉइंट क्षेत्रामध्ये खिलाडी, एक शॉर्ट कव्हर, एक एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ असे ऑफ साईडचे क्षेत्ररक्षण. तर ऑन साईडकडे नजर टाकली तर एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट मिड ऑफ, मिड ऑन. अन्यथा दोन खिलाडी मात्र सीमारेषेवर, एक शॉर्ट डीप स्क्वेअर लेग आणि एक डीप मिड विकेट. दरम्यान केदार राईट आर्म ओव्हर द विकेट. छान चेंडू, हलक्या चेंडूला पुश करण्यात आले. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने निघून जातो. सरळ एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्याच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांनी एक धाव पळून काढलेले आणि आपल्या संघाची स्कोरिंग सुरू केलेली आहे. दिगंबर याने 1 रन. पुन्हा एकदा केदार, यावेळेस फलंदाज समोर असणार आहे भावेश. पहिल्या चेंडूवर आपलं खातं खोलताना दिगंबर नॉन स्ट्रायकरवर उभा राहतोय. केदार पुन्हा एकदा भावेश सरसावला आणि चेंडूला उंचावरून टोलवण्यात यश आले. मात्र क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि सफल होतो दुसऱ्या ऍक्शन मध्ये कॅच पकडण्यासाठी. डीजे थोडासा सन्मानित करायचा आहे कारण पहिली विकेट पडलेली आहे. एक या धाव संख्येवर पहिली सफलता प्राप्त होते रॉयल झिडके संघाला. सुरेख झेल पकडला रोहन पाटील काढण्यात. पहिल्या ऍक्शन मध्ये झेल सुटला होता. मला वाटते थोडासा थंडीच्या गारव्यामध्ये त्याचा हात थोडस अखडले असतील, पण दुसऱ्या ऍक्शन मध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारे चूक केली नाही आणि एक व्यवस्थित झेल पकडला आणि एक महत्वपूर्ण बली प्राप्त करून दिला आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षकाने खास करून. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय विकास. 1 बाद 1 रियान स्पोर्ट चावी संघाची स्थिती पहिल्या 2 चेंडूवर. पुन्हा एकदा केदार, नवीन फलंदाज असणारे विकास. ओव्हरपिच चेंडू आणले, चेंडूला पूल करण्यात आले. पॉवरफुल पूल आहे. 6 धावांसाठी चेंडू निघून जातो हवाई सफर करत आणि एका छक्क्याने खातं खोलतोय विकास. मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे रोहन पाटील, सहा धावांशी रियान स्पोर्ट चावा संघाची धावसंख्या भराभर वाढते. 1 बाद 7. थोडासा ओरपिच टाकलेला चेंडू आणि त्याचा भरपूर लाभ घेतला विकास याने. केदार पुन्हा एकदा विकाससाठी. पुन्हा एकदा शॉट टाकला, चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण होते. मात्र एकच धाव मिळते. 1 धावेनेशी रियान स्पोर्ट चावा संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते. 1 बाद 8. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय चावा संघाच्या संघनायकाने घेतला होता आणि तो धाडसी निर्णय सार्थ करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत आपल्या संघासाठी. केदार पुन्हा एकदा दिगंबरसाठी पुढे सरसावलेत. मात्र ऐनवेळी शेवटच्या क्षणी चेंडूला पुश केला आणि स्ट्रोकच्या सहाऱ्याने
दोघे फलंदाजाने आपलं क्रीज सोडलं आणि जी एक धावेची संमना होती ती सहजगत्या हासिल केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1-9. चावा संघ प्रथम पॉवर प्लेचं षटक चालू असताना सुरेख वाटचाल म्हणावी लागेल, मात्र एक फलंदाज सुद्धा त्यांचा बाद झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये जर दुहेरी अंक जर त्यांनी प्राप्त केला तर निश्चित करून एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. केदार पुन्हा एकदा दिगंबर सरसावले तर चेंडू बॅटच्या पट्ट्यात मात्र येत नाहीत. उर्वित काम यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक चोख बजावतायत आणि चेंडू परत करतायत गोलंदाजाकडे. पहिलं षटक पूर्ण होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रियान स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे 1-9. मित कवाड ये आणि जय बजरंग स्पुंडास दोन्ही संघाच्या संघनायकांनी हजर राहायचं आहे. चालू सामन्यातील पहिली बारी संपल्यानंतर लगेचच दोन संघामध्ये नाणेफेकी होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपली उपस्थिती आमच्यापर्यंत कळवायची आहे किंवा असाल तर टॉस बॉक्समध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे आणि सामन्याचा आनंद लुटायचा आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या पहिल्या दिवसातील पहिली लढत दोन संघामध्ये होते. सर्वप्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर चावा स्पोर्ट्स संघाच्या संघनायकाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-9 अशी स्थिती आहे चावा संघाची. एक समाधानकारक धावसंख्या म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 9 धावा वसूल केल्यानंतर एक चांगला गोलंदाज केदार समोर 9 धावा प्राप्त केल्यानंतर एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल चावा संघासाठी. त्या 9 धावामध्ये विकासच्या याच्या बॅटच्या पट्ट्यातून एक उत्तुंग असा खणखणीत षटकार सुद्धा आला होता. आता मात्र गोलंदाज करण्यासाठी गोलंदाज येतोय अभिनव. छोटासाच रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. शॉट टाकलेला चेंडू मात्र यावेळेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, खूपच बाहेर जातो आणि पंच दखल घेत आहेत, खून करतायत. वाईट बॉल आहे. एका एक्स्ट्रा धावेनेशी संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते. डबल फिगर्स मध्ये चावा संघ पोहोचतोय 1-10. अभिनव पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं चेंडू टोलवण्याला झाले, मात्र एक सोपा झेल होता. झेल सुटतोय आणि फलंदाजाला जीवदान मात्र मिळते. यावेळेस 1 धावफलक 11 या धावसंख्येवर पोहोचतोय. रियान स्पोर्ट्स चावा संघाची धावसंख्या 1-11. एक फलंदाज बाद करण्याची मोठी संधी होती, मात्र ती नामी संधी दवडलेली आहे एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर. अभिनव पुन्हा एकदा विकाससाठी. शॉट टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर आणखीच खूपच बाहेर निघून जातो आणि पंच खून करतायत की चेंडू खराब आहे, वाईट चेंडू आहे. 1 धावफलक पुढे सरकला जातो रियान स्पोर्ट्सचा आवाज संघाचा 12 या आकड्यावर. हलवा टाकलेला चेंडू, धुमा चेंडू फर्स्ट आणि चेंडूला स्टॅप केले नुसता मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. विकाससाठी शॉट टाकलेला चेंडू, यावेळेला चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दिशा देण्यात आली आहे. पहिली धाव अतिशय वेगात घेतलेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. सुरेख क्षेत्ररक्षण, तितकी सफाईदार चेंडू फेकी. 1 धावेने रियान स्पोर्ट्स संघाची धावसंख्या वाढली जाते 1-19. अभिनव पुन्हा एकदा दिगंबरसाठी. शॉट टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, कट करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न होतो. 2 खेळाडूंमध्ये हाराकिरी, तालमेल थोडस ची जुळवाजुळव होताना आपण बघतो, मात्र 2 धावा मात्र ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या आहेत आपल्या संघाच्या खात्यामध्ये. ज्या महत्वपूर्ण धावा असतील, कुठलीही धाव मिळणार नव्हती, मात्र ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये संघाच्या खात्यामध्ये 2 धावा जमा होत्यात आणि 2 धावेनेशी संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते 21 या आकड्यावर. 1-21. अभिनव थोडेसे महागडे ठरतायत आपल्या संघासाठी. शॉट टाकलेला चेंडू, मोठा फटका, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर चेंडू अडवला जातोय. चेंडू फेकी होते, दुसऱ्या धावेसाठी खेळाडू सरसावले आहेत, मात्र चेंडू फेकी गोलंदाजाकडनं तेवढीशी चांगली झालेली नाही. जर त्याने
मात्र 2 धावा पूर्ण होतात. 2 धावेची संघाची धावसंख्या वाढली जाते. 1 बाद 23. फलंदाजाला बाद करण्याची संधी होती, मात्र आपल्यावरचं जे संतुलन होतं, नियंत्रित होतं, अभिनवने ते व्यवस्थित राखलं नाही. अन्यथा त्यांना नॉन स्ट्रायकरचाच खेळाडू बाद करण्याची मोठी संधी आली होती. अभिनव पुन्हा एकदा हलवा टाकला. चेंडू सरळ बॅटने खेळण्यात आलेला चेंडू सरळ निघून जातो लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर थँक्यू. म्हणजे जर बघितलं आतापर्यंत तर अभिनव याने 18 धावा प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये बहाल केलेल्या आहेत. थोडंसं महाग ठरलेला हा गोलंदाज. रिया स्पोर्ट्स संघाच्या संघनायकाने जो घेतलेला निर्णय होता सकाळच्या सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करण्याचा, पहिल्या 2 षटकामध्ये मात्र त्यांनी तो निर्णय त्यांच्या दोन्ही फलंदाजांनी सार्थ ठरवलेला आहे, योग्य ठरवलेला आहे, योग्य वाटचाल आहे त्यांची. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा जर म्हटल्या, 1 फलंदाज बाद आहेत म्हटल्यानंतर निश्चितच करून एक चांगली धावसंख्या आहे. फाउंडेशन अतिशय चांगलं आहे, मजबूत आहे. पूर्वी तर आणखी 2 षटकामध्ये आणखी मोठी धावसंख्या उभारून प्रतिस्पर्धी संघासमोर धावांचा डोंगर उभा करतील सावा संघ, असं चित्र समोर दिसतंय. कारण दोन्ही फलंदाजांकडनं चांगली फलंदाजी होते. दोन्ही फलंदाज एकदम लयमध्ये आले आहेत आणि दोन्ही फलंदाजांचा जम मात्र सकाळच्या सत्रामध्ये बसलेला दिसतोय. आता मात्र रॉयल झिडकाकडनं गोलंदाज, नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी करण्यासाठी आणि तो गोलंदाज असणार आहे मोनिश. एक अनुभवी असा हा गोलंदाज, काही काल संघाचा संघनायक सुद्धा तो होता. तोच मोनित जाधव 3रा गोलंदाज म्हणून आपल्या संघासाठी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. मात्र विकास असणार आहे. विकास चांगल्या प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. 2 षटकारांच्या मदतीशी 14व्या संख्येवर फलंदाजी करतो विकास. रिया स्पोर्ट चावे संघाचे दोन्ही फलंदाज चांगल्या लयमध्ये आलेले दिसत आहेत. मात्र मोनिश याला काहीतरी चित्र बदलावं लागेल, एक निगेटिव्ह गोलंदाजी करावी लागेल, नियंत्रित गोलंदाजी करावं लागेल. अचूक टप्पा आणि अचूक दिशा या 2 गोष्टींचा वापर करून गोलंदाजी करावी लागणार आहे. शॉट टाकलेला चेंडू, पुढ्यात टाकला चेंडू, हवेत चेंडू आणि मात्र चेंडू 2 फलंदाजांना चकवून सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. असं वाटत होतं की झेल घेतला जातोय, मात्र शेवटच्या क्षणी चेंडू दोन्ही फलंदाजांना चकवून फसवून निघून गेला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 धावांनी संघाची धावसंख्या भराभर वाढते. 1 बाद 33. व्या धावसंख्येवर विकास फलंदाजी करतो आपल्या संघासाठी 3 षटकारांच्या मदतीने. मोनिश याने टाकला हलवा चेंडू, फसवा चेंडू, गंडवा चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू होतोय मोनिश याचा. थोडासा ऑफ ब्रेक अशा पद्धतीने गोलंदाजी करतो मोनिश आपल्या संघासाठी. छोटासाच रनअप, राईट आर्मवर विकेट मारा. हलवा टाकला चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला उंचावरून ठेवण्यात आलेला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू सरळ निघून जातो 6 धावांसाठी. पावर स्पोर्ट टीम के कैप्टन ने पहले कहा था कि 4 ओवर में 40+ रन बनाएंगे, लगभग उसका अंदाज बराबर होता हुआ
39 रन बन गए हैं उनके। इस बीच मोनिश तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर, कदमों का संभाल किया, गेंद को उठा के खेला, ठीक हमारे कॉमेंट्री बॉक्स के ऊपर गेंद निकल गई सुपर 6 के लिए, बहुत ही बड़ा स्ट्रोक। 45 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। काफी अच्छी धुआंधार बल्लेबाजी हो रही है और रॉयल चैलेंज के सभी खिलाड़ी हताश हो गए हैं, निराश हो गए हैं, चाहने वाले भी काफी निराश हैं, काफी खराब गेंदबाजी हो रही है। 45 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। मोनिश फिर से तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर, छोटा सा रन अप है, लेग ब्रेक गेंदबाज है, अपनी दिशा और गति के ऊपर बराबर ध्यान नहीं दे रहा है। फिर एक बार गेंद और पिच गेंद थी, ठीक से नहीं खेल पाए, लेकिन एक रन के लिए दोनों बल्लेबाजों ने कदम बाहर निकाले और अंपायर की उंगली आसमान की तरफ निकलती हुई खिलाड़ी दिगंबर आउट होते हुए निकल गए हैं डग आउट के लिए। राजा रियाज स्पोर्ट्स सावेश टीम की काफी अच्छी स्थिति बन गई है, मजबूत स्थिति बन गई है। हालांकि तीसरी ओवर प्रगति पथ पर है, 4 ओवर का ये मुकाबला है, लगभग 50 का आंकड़ा छूने की तैयारी है दोनों भी बल्लेबाजों के। खासकर विकास की तारीफ करनी होगी, काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं नए बल्लेबाज मैदान में। भूषण तैयारी कर रहा है, भूषण के लिए ये गेंद कदमों का ठीक संभाल नहीं कर पाए, जगह से ही खेल बैठे, फलस्वरूप गेंद निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के हाथ में डॉट बॉल के रूप में। काफी अच्छा क्रिकेट चल रहा है दोनों के बीच। यानंतर मीत कवाड ये आणि जय बजरंग स्पुंडास दोन्ही संघाच्या संघनायकाने तयारीत राहायचं आहे टॉस बॉक्स मध्ये। चालू सामन्यातील पहिली बारी संपल्यानंतर लगेचच 2 संघामध्ये नाणेफेकी होणार आहे आणि नाणेफेकी करण्यासाठी रोहन पाटील यांनी सुद्धा तयारीत राहायचं आहे टॉस बॉक्स मध्ये। पुंडास संघाचे संघनायक जर आपण आला असाल तर आम्हाला तसं कळवायचं आहे। रॉयल झटका की तरफ से आखिरी गेंदबाज के रूप में गेंदबाज चुने गए हैं, दीपेश के हाथ में गेंद सौंपी है और दीपेश के सामने विकास बल्लेबाजी करने के लिए तैयार है। खासकर काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं विकास, धुआंधार बल्लेबाजी कर रहे हैं, लगभग 4 छक्के उनके बल्ले से निकल गए हैं, 5 छक्के आए हैं, 32 रन पर खेल रहे हैं, 32 पर नॉट आउट बल्लेबाजी कर रहे हैं। इस बीच धीमी गेंद है, बॉल्ड आउट, साफ बॉल्ड आउट हुए, आड़े बल्ले से खेलने के लिए निकल गए और मिड स्टंप उखाड़ती हुई गेंद निकल गई, महत्वपूर्ण विकेट प्राप्त करती हुई गेंद निकल गई रियांस स्पोर्ट की। पैंतालीस रन 3 खिलाड़ी के नुकसान पर रियांस स्पोर्ट्स तावा टीम की स्थिति थोड़ी सी बदल गई है, लेकिन अच्छी स्थिति में है। दोनों भी बल्लेबाज नए हैं, खासकर भूषण और ऋषिकेश, और दीपेश फिर से तैयारी कर रहे हैं अपने बॉलिंग मार्ग पर। लंबा रनअप है, बॉलिंग रनअप 17-18 कदमों का लंबा रनअप है। खासकर दीपेश को लाभ फायदा होगा, दोनों भी बल्लेबाज नए हैं। ऋषिकेश बिल्कुल तैयार दीपेश के सामने। खराब गेंद, काफी खराब गेंद और नो बॉल का ठीक इशारा आता हुआ 1 रन की बढ़ोतरी टीम के खाते में। 46 रन 3 खिलाड़ी के नुकसान पर। फ्री हिट की गेंद है और फ्री हिट का गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक खेलने का बड़ा अवसर है ऋषिकेश के पास। अच्छी गेंद डॉट होती हुई निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के हाथ में, और विकेट कीपर ने गेंद वापस कर दी है साथी खिलाड़ी द्वारा गेंदबाज दीपेश के हाथ में।
आखिरी गेंदबाज है, काफी अच्छी तरह से गेंदबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। धीमी गेंद है, गेंद को उठा के खेला है, गेंद काफी ऊपर हवा में निकल गई, केदार गेंद के नीचे, और किसी भी प्रकार की केदार के द्वारा गलती हुई नहीं और की भी नहीं उन्होंने, और करते भी नहीं है हमेशा। कैच को पकड़ लिया, लपक लिया और ऋषिकेश को वापस भेजा मैदान के बाहर। निश्चित तौर पर गेंदबाज की तारीफ करनी होगी। पहले 3 गेंदबाजों ने थोड़ी सी खराब गेंदबाजी की थी, लेकिन स्लॉक ओवर में आखिरी गेंदबाज के रूप में दीपेश एक कशी हुई गेंदबाजी कर रहे हैं। खिलाड़ी को बांध के रखा है उन्होंने अब तक देखा जाए तो। हेलो हेलो, आखिरी ओवर का खेल बाकी है। आखिरी पहले 3 गेंदों में अब तक जो एक काफी तेजी के साथ गाड़ी चल रही थी रियान स्पोर्ट की, रुक गई है। निहाल नए बल्लेबाज बिल्कुल तैयार है दीपेश के सामने। कदमों का संभाल किया, फिर एक बार गेंद निकल गई हवा में, हवाई सफर करती हुई 6 रनों के लिए। निहाल के बल्ले से आते आते ही पहला छक्का, और एक छक्के की मदद से रियान स्पोर्ट टीम का योगदान बढ़ चुका है 52 रन, यानी कि 52 पर 3। दीपेश फिर से निहाल के लिए, फिर एक बार गेंद को घूम के खेला है, गेंद हवा में है, खिलाड़ी काफी दूर है, प्रयास है दूसरा रन के लिए, कदम बाहर निकाले दोनों भी बल्लेबाजों ने। तीसरे रन के लिए भी पलटे, खतरा महसूस है, लेकिन सही सलामत 3 रन प्राप्त करने के बाद दोनों भी बल्लेबाज सुरक्षित अपने क्रीज पर। 55 रन 5 खिलाड़ी के नुकसान पर, 5 पर 5, 5 3 पंजे लग गए हैं, यानी कि नेल्सन फिगर है। 5 खिलाड़ी के नुकसान पर 55 रन रियान स्पोर्ट सावे काफी मजबूत स्थिति में निकल गई है सावा टीम। सावा टीम के बारी की आखिरी गेंद बाकी है, और आखिरी गेंद पर भूषण के पास मौका है एक बड़ा स्ट्रोक खेलने का। अच्छा स्ट्रोक है, कारपेट के सारे से स्क्वायर लेग की दिशा में गेंद निकल गई। स्क्वायर लेग के खिलाड़ी गेंद को उठाने से पहले दोनों में बल्लेबाजों ने कदम बाहर निकाले। 2 रन के लिए ओवर थ्रो के रूप में भी पलट गए भूषण। सही सलामत तीसरा रन पूरा करने के लिए 3 रन खाते में आते हुए 58-5-6 खिलाड़ी के नुकसान पर 59 रनों का लक्ष्य रखा है 4 ओवर में मुकाबले को जीतने के लिए रॉयल झिड़का टीम के सामने। बड़ा लक्ष्य है, बड़ा टारगेट है। चोवीदास यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर व्हायचंय। धन्यवाद भगवानजी लकडे सर। तर नाणेफेकीकडे आपण वळतोय। आज शुक्रवार, आणि या शुक्रवारच्या दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीकरता येत आहे। योग क्रिएशन एका बाजूला आहे आणि एका बाजूला आहे आई गावदेवी चषक। आई गावदेवी चषक असा कॉल आणि योग क्रिएशन आलेला आहे। खूप खूप धन्यवाद। म्हणणाऱ्यांना विनंती असेल आपण मंचावरती आसनास्थ व्हायचं। जय बजरंग पुंडा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे। सकाळचं सत्र आहे आणि अगदीच सकाळचं सत्र आपण पाहतोय, आणि या खेळपट्टीचा जर विचार केला तर निर्णय खूप महत्त्वाचा असणार आहे। आणि अगदीच जर आपण या 2024-25च्या सत्राचा विचार केला तर संघाकडनं काय अपेक्षा आहे, आणि कुठले नवीन खेळाडू संघामध्ये यावर्षी आलेत का? नवीन तर खेळाडू नाही आहेत, पण आहेत ते त्यात 100% देण्याचा प्रयत्न करत आहे। नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण। समोर एक बलाढ्य संघ आहे, या संघाबरोबर खेळताना काही गेम प्लॅनिंग स्ट्रॅटेजी? गेम प्लॅनिंग तर काय नाही, बघू आता ग्राउंडमध्येच। आई गावदेवी चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय, या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूपच छान आहे, खेळणारी संधी दिली त्यांचं अभिनंदन। खूप खूप धन्यवाद। तर मी बोलतोय निलेश, कॅप्टन ऑफ कवाड, कुल कॅप्टन निलेश। नाणेफेक महत्त्वाची होती? हो, खूप जास्त महत्त्वाचे होते।
जिंकले असते तर काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण करणार. फलंदाजी करायची आहे. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहे? सगळ्यांकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहेत. सगळ्यांनी त्यांचा 100% द्यावा. अगदी जर आपण पाहिलं एक जमेची बाजू आपण पाहतो मैदानामध्ये उतरल्यावर खऱ्या अर्थानं एक विचारधारेवरती 11 खेळाडू चालतात आणि तेव्हाच एक संघाची वाटचाल यशस्वीतेकडे होते. तर ती वाटचाल निश्चितच पाहायला मिळेल. नक्कीच. शुभेच्छा असतील तर वळतोय मी नाणेफेकीच्या कक्षातून समालोचन कक्षाकडे. जय बजरंग पुन्हा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. वळूया समालोचन कक्षाकडे. धन्यवाद रोहन पाटील. तर रिलायन्स स्पोर्ट्स चावा संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 58 धावा ज्या कुठून काढल्या होत्या आणि त्या 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी रॉयल झिडका संघाची सलामीची जोडी कशा पद्धतीने फलंदाजी करते आणि कशा पद्धतीने 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करते ते आपण पाहायचं आहे. उर्वित सामन्याचं जे धावतं समालोचन आहे. नाही तुम्ही धन्यवाद. तर रोहन पाटील थोडंसं सतीश लोणे यांचे आभार. सतीश लोहणे यांना मदत करतायत आणि स्कोरर म्हणून रोहन पाटील आता माझ्या शेजारी बसलेले आहेत आणि पुन्हा एकदा जो सामन्याचं धावतं वर्णन करण्याची जबाबदारी माझ्याकडे त्यांनी सोपवलेली आहे आणि थोडासा तो काय एखादा लोड असेल किंवा ते मी कर्तव्य पार करण्याचा प्रयत्न करतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय रॉयल झिडके संघाची अभिनव आणि प्रतीक अशी सलामीची जोडी. एक मोठी धावसंख्या त्यांच्या समोर दिसते. डोंगरा एवढी धावसंख्या म्हणावी लागेल कारण 4 षटकामध्ये 59 धावा जर म्हटल्या तर जवळजवळ 15 धावा सरासरीने प्रति षटकामागे रन बनवावे लागतील. 15 धावा प्रति षटकाच्या आसपास त्यांना रन बनवावे लागतील आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोहन पाटील जर झिडका संघ 17-18 धावा जर वसूल करतोय 17-18 15च्या आसपास नाही 17-18 जर धावा वसूल करतोय तर निश्चितच करून एक सामन्याला मोठी रंगत मिळेल आणि सामना हा प्रेक्षणीय होईल यात काही शंका नाही. मात्र एखादी दुसरी जर चूक झाली जास्तीत जास्त डॉट बॉल जर गोलंदाजाने काढले तर मात्र सामना झिडका संघाच्या हातून निघून जाईल. कारण रिलायन्स स्पोर्ट्स चावा संघाकडनं मातब्बर असे गोलंदाज आहेत. ऋषिकेश पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय. अभिनव समोर असेल. सुंदर चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकला. चेंडू हलक्या चेंडूला पुश करणारे आणि स्ट्रोक आणि खराब फेकी झाली होती मात्र अडवला गेला चेंडू. मात्र पहिल्या चेंडूवर 1 धाव पूर्ण करण्यामध्ये अभिनव सफल होते. संघाचं अकाउंट चालू होते बिनबाद 59 धावांचा पाठलाग करताना झिडका संघ. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा चावा संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला होता 4 षटकामध्ये फलंदाजी करताना त्यांनी 58 धावा बनवलेल्या आहेत आणि झिडका समोर 59 धावांचं मोठं असं आव्हान त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज अभिनव आणि प्रथमेश अशी प्रतीक ही सलामीची जोडी. आता मात्र प्रतीक ऋषिकेश समोर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. शॉट टाकला चेंडू पुढे हात टाकला चेंडू हलकीशी अपील करण्यात येते मात्र फलंदाजावर कुठल्या प्रकारे अवसर नाही त्या अपीलचा. निर्धाव चेंडू पाहाव्यास मिळतो प्रतीक यांच्याकडनं. पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चितच करून जर आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल झिडका संघाला तर 17-18 धावांचं लक्ष पूर्ण करावं लागणार आहे पहिल्या षटकामध्ये. ऋषिकेश पुन्हा एकदा राटा मोर द विकेट. शॉट बॉल सुंदर चेंडू अप्रतिम चेंडू आहे. फलंदाजाला चकवून निघून जातो सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. ऋषिकेश पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर सज्ज होताना 17-18 पावलांचा रनअप आहे. तेज तरार गोलंदाजी करण्यामध्ये माहीर आहे ऋषिकेश. ऋषिकेश पुन्हा एकदा
पुन्हा एकदा एक छान फटका आहे मिड डाऊनच्या दिशेने. मिड डाऊनचं क्षेत्ररक्षण डीप आहे. चेंडू अडवला जातो. पहिली धाव अतिशय वेगात घेतली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो मात्र चेंडू फेकी थोडीशी खराब होते आणि दोन्ही फलंदाजांना संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्यासाठी. 2नी धावफलक पुढे सरकला जातो रॉयल झिडके संघाचा बिनबाद 3. 59 धावांचं लक्ष असणार आहे समोर. 59 धावांचा पाठलाग करताना थोडासा संत आणि मंद सुरुवात होताना दिसते झिडका संघाची. पहिल्या षटकातील पहिले 4 चेंडू झालेले आहेत आणि 4 चेंडूमध्ये फक्त 3च धावा झालेल्या आहेत. ऋषिकेश पुन्हा एकदा यावेळेस शॉट टाकला. चेंडू कट करण्यात आले. चेंडू पॉइंट सीमारेषेच्या बाहेर सल निघून जातो 4 धावांसाठी. ऋषिकेश पुन्हा एकदा आणि यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू यष्ट्यांच्या मागे विसावतोय. विकास चेंडू झेलतोय. फलंदाज दीपेश बाद होते. पहिला धक्का बसतो झिडका संघाला 7 या धावसंख्येवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर 3 षटकामध्ये 52 पाहिजेत का? किती झाला 7 ना 59 बरोबर 18-52. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी केदार मैदानामध्ये वाटचाल करतो. मात्र धावगती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तर वाढताना दिसते. पहिल्या सुरुवातीपासून 15च्या सरासरीने वाटचाल करायची होती. आता मात्र 17च्या सरासरीने वाटचाल करावी लागणार आहे. प्रति षटकामागे 17 धावा वसूल कराव्या लागतील तरच विजयी लक्ष्याचा पाठलाग झिडका संघ करू शकतो. अन्यथा थोडंसं कठीण आव्हान त्यांच्या समोर दिसतं. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतोय दिगंबर आणि आता मात्र क्षेत्ररक्षण दूर असं पांगलेलं दिसतंय. सर्कलच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षण आणि एक विकेट किपर 3 क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये दिसत आहेत. बाकीचे सर्व क्षेत्ररक्षण सीमारेषेवर तैनात करण्यात आले आहेत चौकार आणि षटकार अडवण्यासाठी. कारण आता वेळ सुद्धा तशीच आहे झिडका संघासमोर. चौकार आणि षटकारांचीच त्यांना आतषबाजी करावी लागणार आहे. जी आपली गाडी थोडीशी संत गतीने चाललेली गाडी आहे आता मात्र टॉप गिअरने त्यांना चालू करावे लागणार आहे स्टार्टपासून दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूपासून. अन्यथा मंजिल त्यांच्यासमोर दूर जाताना दिसते. दिगंबर रायटाम ओव्हर द विकेट. अभिनवसाठी अभिनव सरसावले. चेंडूला ड्राईव्ह करण्यात आले. मिडॉनच्या दिशेने मिडॉनचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवते. चेंडू फेकी होते मात्र एकच धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये. 1 धाव मिळते अभिनवला. 1ने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते 8 या अंकावर. 1/8. 59 धावांचा पाठलाग करताना आता मात्र नवीन फलंदाज केदार एक नावलौकिक खेळाडी आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये नावारूपाला आलेला केदार. दिगंबर आणि चेंडूला उंचावर मारण्यात आले. हवेत चेंडू झेल होतो आणि केदार
मध्ये वाटचाल करताना आपण पाहत आहोत मोनिशवर एक मोठी जबाबदारी असणार आहे मोनिश आणि अभिनववर, कारण आपला संघ खूप अडचणीत आलेला दिसतोय. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आहे फक्त 8 आणि 2 फलंदाज बाद झाले आहेत. मोनिशवर एक मोठी जबाबदारी असणार आहे आणि ती जबाबदारी मोनिश कशा पद्धतीने पार पाडतो, आपल्या संघासाठी कशा पद्धतीने फलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. चेंडूला स्विंग करण्यात आलेला आहे. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने हवेत चेंडू आहे, मात्र झेल टिपण्यामध्ये यश आलेलं नाही. शतरक्षण मला वाटतंय विकास होता, राहुल होता. अन्यथा एक फलंदाज बाद करण्याची संधी आली होती समोर, मात्र एक धाव मिळते झिटका संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातो 9 या आकड्यावर. 2 बाद 9. दिगंबर पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय अभिनवसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट दिगंबर यांचा मारा. शॉट टाकलेला चेंडूला टर्न करण्यात आले स्क्वेअर लेगच्या दिशेने. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. चेंडू अडवला जातो, चेंडू फेकील होते. दरम्यान दोन्ही फलंदाज चित्त्याच्या चपलाईने 2 धावा पूर्ण करतात आपल्या संघाच्या खात्यामध्ये आणि अशा प्रकारे डबल फिगर्समध्ये झिटका संघ जाऊन पोहोचतोय. 11 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झाले आहेत रॉयल झिटका संघाचे. 59 धावांचं लक्ष आहे. सर्वप्रथम त्या लक्ष्याचा पाठलाग करताना थोडीशी दमछाक होताना दिसते झिटका संघाची. दिगंबर पुन्हा एकदा अभिनवसाठी आणि मोठा फटका आहे, मात्र हवेत उडालेला झेल आहे. ऋषिकेश चेंडूच्या खाली येतोय आणि झेल टिपला जातो. शैलेश याने चेंडू पकडलाय आणि तिसरा फलंदाज बाद होतो झिटका संघाचा. आता मात्र झिटका संघ आणखी एकदा अडचणीत आलेला दिसतो, खूप अडचणीत आलेला दिसतो झिटका संघ. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना झिटका संघ अडचणीत आलेला दिसतो आणि मात्र विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना चावा संघ विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय. मात्र नीतीच्या मनामध्ये काय आहे ते आतापर्यंत आपण सांगू शकत नाही, निश्चित करू शकत नाहीत. कारण जर नीतीच्या मनामध्ये जर झिटका संघाचा विजय असेल तर क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. शेवटच्या षटकामध्ये सुद्धा हाणामारी होऊ शकते. 7 षटका चेंडूमध्ये 6 षटकार सुद्धा येऊ शकतात. पण नीतीच्या मनात जर चाव्या संघाचा विजय निश्चित असेल तर निश्चितच करून त्यांची वाटचाल विजयाकडे चालू आहे. दिगंबर पुन्हा एकदा आणि यावेळेस पुन्हा एकदा हवेत उडालेला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षण दूर पांगलेले आहे. त्याचा लाभ मोनिश याला मिळतो. पहिली धाव अतिशय वेगात घेतलेली आहे. दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न होतो आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यामध्ये सफल होत आहेत दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी. 2 धावफलक पुढे सरकला जातो. 3 बाद 13. 3-13. आता 3-13 वाटतात, कसे वाटतात प्रेक्षक तर बघतात काय होतंय. तर निश्चितच करून आतापर्यंत 3-13 झिटका संघाचे चित्र वेगळंच दिसतंय. 2 षटकं पूर्ण झालेले आहेत. 2 षटकांमध्ये फक्त धावसंख्या आहे 13. फलंदाज 3 बाद झालेले आहेत. उर्वरित 2 षटकामध्ये बरोबर 47 धावांची गरज असणार आहे. 46 धावांची गरज असणार आहे. म्हणजे 23च्या सरासरीने जी सरासरी प्रत्येक षटकामागे वाढताना आपण बघतो त्याचं निश्चितच करून श्रेय गोलंदाजांना मिळते. पहिल्या ऋषिकेश आणि दिगंबर. आता मात्र निहालच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. एक निहाल सुद्धा तेज तरार गोलंदाज आहे चावा संघाचा. भन्नाट वेगाने चेंडू फेकण्यामध्ये तो माहीर आहे. तेज गतीने चेंडू फेकतो. नियंत्रित त्याची गती जर बघितली तर निश्चितच करून एक तेज तरार हा गोलंदाज आहे आपल्या चावा संघाचा. मोनिशसाठी निहाल. अप्रतिम चेंडू होता. हवेत चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता मोनिश याचा, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाही, मिलन झाला नाही. बाकीचा उर्वित काळ यष्ट्यांच्या मागे विकास याने चोख बजावलेला आहे आणि चेंडू परत केलेला आहे गोलंदाज नेहल याच्याकडे. तोच नेहाल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय मोनिशसाठी. यावेळेस छान चेंडू अपील दाद मागण्यात येते आणि फलंदाज बाद होतोय लेग बिफोर.
मनीष येतोय निहाल समोर फलंदाजी करण्यासाठी. एक सफल गोलंदाज निहाल मनीषसाठी. छान चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होताना दिसत नाहीत. उर्वरित ते चेंडू यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक चोख आपली भूमिका बजावताना चेंडू परत करतायत आपल्या साथी क्षेत्ररक्षणाद्वारे गोलंदाज निहालच्या हातामध्ये. तोच निहाल पुन्हा एकदा मनीषसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडूला उंचावरून टोलण्यात मात्र यश आले. शेवटच्या क्षणी चेंडू सरळ निघून जातो. हवाई सफर होते 6 धावांसाठी. धावसंख्या 6 धावांची झालेली आहे. 19 जिंकण्यासाठी बरोबर 59 धावांची गरज असताना आता मात्र एका षटकारच्या मदतीने थोडीस चेहऱ्यावर झिडका संघाच्या चाहनेवाले चेहऱ्यावर थोडीशी मुस्कान दिसते. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आहे. मात्र हवेत झेल होतो की काय नाही. चेंडू निघून जाते सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डीजे मास्टर. मी मगाशीच म्हटलं होतं 6 चेंडूमध्ये 6 षटकार जर लागले तर सामना जिंकू शकतात. आता मात्र संधी आहे. 7 चेंडू आणि 36 धावांची गरज. सामना अजून संपलेला नाही. निहाल पुन्हा एकदा मात्र चेंडू हवेत उंच उडायला झेल आहे. झेल टिपण्याची संधी मात्र निहाल दौडतोय आणि फलंदाजाला 1 धाव मिळते. 1 धावफलक झिडका संघाचा पुढे सरकला जातोय 24 या अंकावर. आणि आता बरोबर शेवटच्या षटकामध्ये 35 धावांची गरज आहे. याचाच अर्थ युवराज सिंग बनायचं आहे कुठल्या तरी एका खेळाडूला झिडका संघासाठी. आता मात्र मनीषकडे ती कामगिरी आहे आणि मनीष त्या पद्धतीने फटके मारण्यामध्ये माहीर आहे. आणि जर निश्चितच करून पहिल्या 2-3 चेंडूमध्ये 2-3 षटकार आले तर मात्र नीती कोणाच्या गळ्यात वरमाला घालते पहिल्या सामन्यासाठी. गोलंदाज कोण? भावेश तयार. खराब चेंडू आणि बॉल दे ना. लक्ष द्या ना. 36 आणि आता किती पाहिजे बघ. ठीक आहे. हा लांबले फोन करतो. 4 बॉल बॉल दे ना. बॉल दे. धावसंख्या 36 झालेली आहे आणि आता मात्र शेवटच्या 4 चेंडूमध्ये 23 धावांची गरज असणार आहे. जुना बॉल नवीन बॉल कोणी फेकला? एक विजयाकडे वाटचाल करत असताना 4वा संघ मात्र यावेळेस सामना
पुन्हा एकदा मनीषने सामन्यावर मजबूत पकड घातलेली आहे जुना बॉल आणि मनीष मात्र एक आपल्या संघासाठी हिरो बनतो की काय असं चित्र दिसतंय. मी मगाशीच म्हटलं होतं नीतीच्या मनात काय आहे आपण सामना संपेपर्यंत सांगू शकत नाहीत, शेवटच्या क्षणापर्यंत काही सांगू शकत नाहीत, कारण नीती कोणाला झुकवेल आणि कोणाला वाकवेल याची भविष्यवाणी कुठलाही जाणता क्रिकेटर सांगू शकणार नाही. 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 चेंडूवर 23 धावांची गरज असणाऱ्या रॉयल झिडके संघाला एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मनीषने मात्र आव्हान जिवंत ठेवताना मनीष आपल्या संघासाठी खराब चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू पुन्हा एकदा हवेत मोठा फटका. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर मारले गेले होते. अप्रतिम षटकार होते. ऑफ साईडच्या दिशेने षटकार मारणे म्हणजे फार कठीण काम असते. मात्र तगडा मनीष आव्हान आपल्या संघासाठी सहज आपल्या मनगटाच्या जोरावर आपल्या हातात त्यांनी सामना घेतलेला आहे. मात्र भावेश याला आता काहीतरी कुठल्या तरी फसवा चेंडू टाकावा लागेल, काहीतरी चेंडूमध्ये बदल करावा लागेल, नाहीतर मनीष मात्र तयारीत आहे षटकार मारण्यासाठीच आणि षटकारांचीच गरज आहे. भावेश पुन्हा एकदा शॉट चेंडू शेवटचा स्वकवर मध्ये वापरला गेलेला चावा संघाकडे गोलंदाज आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू टाकले, 4ही चेंडू शॉट टाकले होते. लालच देत होता फलंदाजाला फलंदाजी करण्यासाठी, फटके मारण्यासाठी. त्याचा निर्णय योग्य नव्हता. मात्र शेवटच्या क्षणी अप्रतिम झेल टिपला गेला दिगंबर यांच्याकडनं एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे लगच. अन्यथा षटकार जर झाला असता तर मात्र चित्र पुन्हा एकदा बदललं असतं. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूवर सामना जिंकण्यासाठी 17 धावांची गरज असणार आहे. भावेश पुन्हा एकदा शॉट चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आहे. पंच दखल घेत आहेत, वाईटची खून करतायत. अतिशय खराब गोलंदाजी होते. मात्र धावसंख्या डोंगरा एवढी होती, अन्यथा झिडका संघाने बाजी पलटवली असती. भावेश पुन्हा एकदा शॉट चेंडू मात्र फलंदाजांना व्यवस्थित खेळता आला नाही. दरम्यान यष्ट्यांवर चेंडू आदळतोय यष्टी आणि धावबाद होतो फलंदाज. आता मात्र झिडका संघाचं आव्हान संतुष्टात होताना दिसतंय, विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय रियानस्पट चावा संघ. रियानस्पट चावा संघाच्या संघनायकांची चूक केली होती ती मात्र चूक त्यांना पुढच्या सामन्यामध्ये सुधारावी लागेल. कारण भावेश हा गोलंदाज स्वाकोरमध्ये आपल्या समोर जर असा गोलंदाज ठेवला तर निश्चितच करून आपली काय धडकन व्यवस्थित गाडी रुलावर येणार नाही. भावेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शॉट टाकले, चेंडू हवेत, चेंडू आपल्या समोर मी
19 20 21 22 23